पोह्यांपासून झटपट चिवडा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत। हा चिवडा बनवायला तर सोपा आहेच, त्याशिवाय जेमतेम 15 ते 20 मिनिटात हा बनवून तयार होतो। नमस्कार, मी राहुल आणि तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुल मध्ये सहर्ष स्वागत। चिवडा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 4 वाटी पोहे आहेत। इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊया। थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे तळून झाल्यानंतर आता आपण पोहे तळून घेणार आहोत। तेल चांगलं गरम झाल्यानंतर थोडे थोडे पोहे असे तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत। तेल चांगलं गरम असेल तर पोह्यांना फक्त 2 ते 3 सेकंद तळण्यासाठी लागतात। तेलावरती पोहे तरंगायला लागले की पटकन काढून घ्यायचे आहे। अशाच रीतीने मी बाकी पोहे तळून घेतलेले आहेत। आता तळून घेतलेले पोहे आणि शेंगदाणे एका चाळणीमध्ये काढून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगल्या रीतीने हलवून घ्यायचं आहे। सर्व पोहे तळून घेता घेता इथे तेलाचा कलर बदललेला आहे। आता 6 ते 7 मिरच्या बारीक चिरून झाऱ्यामध्ये अशा प्रकारे ठेवून तळून घ्यायच्या आहेत। तळून घेतलेली मिरची आता आपण पोह्यांमध्ये घालूयात। आता इथे मी सुकं खोबरं घेतलेले आहे, त्याचे असे मोठ्या आकाराचे काप करायचे आहेत आणि तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। खोबऱ्याच्या तुकड्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली की समजायचं की खोबऱ्याचे तुकडे तळून झालेले आहेत। आता हे तुकडे पोह्यांमध्ये घालूयात। आता इथे मी काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसणाचे टरफलं काढलेले नाही आहेत। टरफलांसकट आपल्याला हे लसूण तळून घ्यायचं आहे। आता लसूण तळून झालेला आहे, तोही आपण पोह्यांमध्ये घालूयात। आता हे सर्व पदार्थ चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचे आहेत। मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल याची खात्री होईपर्यंत मिक्स करायचं आहे। आता वरून गार्निशिंग करण्यासाठी इथे मी कढीपत्त्याचं एक पूर्ण देठ घेतलेलं आहे। तेलामध्ये हे असं तळून घ्यायचं आहे आणि इथे आपला झटपट होणारा पोह्यांचा चिवडा रेडी आहे। तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।